मित्रांनो नमस्कार. आपण अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा आपण जो अभ्यास करत आहोत तो कोणाला कळू नये म्हणून चोरून अभ्यास करतो. आपण अभ्यास किती करतो, कसा करतो हे इतरांना कळू नये असं त्यामागे एक मानसशास्त्र असतं किंवा मनाची तशी एक भूमिका झालेली असते. त्याचबरोबर आपण काढलेल्या नोट्स, आपण ज्या पुस्तकातून अभ्यास करतो त्या पुस्तकांची नावं इतरांना कळू नयेत यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करतात. किंबहुना पालकच असं करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत असतात. मात्र हे असं वागणं किंवा असं करणं हे तितकंसं संयुक्तिक नाही किंवा योग्यच नाही असं म्हणायला हवं. आपण अभ्यास करत असताना जर आपल्या अभ्यासाची पद्धती, पुस्तक, आपल्या नोट्स इतरांच्या बरोबर शेअर केल्या, इतरांना दिल्या तर निश्चितच त्यातून आपल्या ज्ञानात वृद्धी होत असते. आपलं ज्ञान अधिक भक्कम होत असतं आणि त्याचा आपल्याला फायदाच होत असतो. मात्र हे या वयात आपल्याला कळत नसतं आणि आपले पालकही बऱ्याच वेळा तशा प्रकारचा आग्रह धरत असतात. असं वागू नये हे मात्र खरं. एक गाव होतं. त्या गावामध्ये एक भिकारी राहत होता. तो भिकारी दररोज भिक्षा मागण्यासाठी राजवाड्यावरून जायचा. राजा किती वाजता राजवाड्यातून बाहेर पडतो हे त्याला माहीत असल्यामुळं त्या राजाची बाहेर पडण्याची वेळ सोडून इतर वेळेस तो त्या रस्त्यावरून जात असे. मात्र एक दिवस राजाच उशिरा बाहेर येतो आणि बाहेर राजाचा रथ ज्या वेळेस येतो त्यावेळेस राजा त्या भिकाऱ्याला पाहतो. राजाने भिकाऱ्याला पाहिल्याबरोबर राजाचा रथ थांबतो. राजा रथ थांबल्यानंतर खाली उतरतो आणि हळूहळू त्या भिकाऱ्याकडे येतो. भिकाऱ्याला कळत नव्हतं की आपण तर राजाचा रथ बाहेर येतो हे पाहिल्यानंतर आदराने त्याला जाण्यासाठी रस्ता दिलेला असताना राजाने रथ थांबून आपल्याकडे येण्याचं कारण काय. मात्र राजा अत्यंत विनयशीलपणे त्या भिकाऱ्याच्या समोर जातो आणि त्या भिकाऱ्याला म्हणतो की बाबा रे, मला तू काही ना काहीतरी भिक्षा दे. या राज्यावरती एक मोठं संकट येणार आहे आणि हे संकट दूर करायचं असेल तर माझ्या गुरूंनी मला सांगितलंय, तुला जो राजवाड्यातून बाहेर पडल्यानंतर पहिली व्यक्ती भेटेल, पहिली व्यक्ती दिसेल त्या व्यक्तीकडून तू भिक्षा मागायची आणि ती आपल्या तिजोरीमध्ये जमा करायची. असं जर केलंस तर या राज्यावरचं संकट दूर होणार आहे. त्यामुळं या राज्याच्या हितासाठी, राज्याच्या भल्यासाठी, राज्यावर येणारं संकट येऊ नये यासाठी तू मला काही ना काहीतरी भिक्षा दे. मला माहित आहे तू भिकारी आहेस, तू फार काही देऊ शकणार नाहीस हे मला माहित आहे. मात्र शस्त्रासाठी नाही तर शास्त्रासाठी म्हणून तू मला भिक्षा दे. आणि राजा त्याच्या पुढे आपली झोळी बसवतो. भिकारी विचार करतो की आपणच भिकारी आहोत आणि राजाने मोठी भिक्षा द्यायची सोडून आपल्याकडेच भीक मागायला सुरुवात केली. राजाला द्यायचं तरी काय. मात्र राजानेच आपल्याला उत्तरही दिलेलं आहे, शस्त्रासाठी नाही तर शास्त्रासाठी मला तू काही ना काहीतरी भिक्षा दे असं राजाने सांगितलंय. तर आपण आपल्या झोळीतला एक दाणा काढून राजाला देऊया. तो त्याप्रमाणे झोळीत हात घालतो, एका कोपऱ्यात दडलेला एक दाणा काढतो आणि तो त्या राजाच्या हातावरती टेकवतो. खरं तर त्याने मूठभर दाणे द्यायला काहीच हरकत नव्हती. मात्र तो तसं करत नाही, कारण राजाला आपण कोण भिक्षा देणार असा विचार करून तो हे टाळतो. राजा ती एक दाण्याची भिक्षा आनंदाने स्वीकारतो, आपल्या झोळीत टाकतो, रथात बसतो आणि परत रोजची फेरी मारण्याच्या मार्गावरती तो मार्गक्रमण करायला लागतो. तोपर्यंत ही गोष्ट अनेकांनी बघितलेली असते. खुद्द राजा रथातून उतरला आणि एका भिकाऱ्यापुढे जाऊन त्याने भिक्षा मागितली ही बातमी सगळ्या गावात पसरते. त्यामुळं हा भिकारी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात धान्य मिळत होतं. असं करत करत तो भिक्षा मागायचे आपली सगळी घरं संपवतो आणि आपल्या घराकडे यायला लागतो. तोपर्यंत ही बातमी त्याच्या घरातही पोचलेली असते. बायकोला खूप आनंद झालेला असतो की आपल्या नवऱ्याने चक्क राजाला भिक्षा दिली. बायको नवरा घरी येताच, म्हणजे हा भिकारी घरी येताच त्याला मोठ्या उत्साहाने बाहेर येऊन विचारायला सुरुवात करते, अहो असं कसं झालं, राजाने तुमच्याकडे भिक्षा कशी मागितली, मग तुम्ही राजाला भिक्षा काय दिली, मग राजाने भिक्षा द्यायची सोडून त्याने तुमच्याकडेच कसं मागितली भिक्षा. असे अनंत प्रश्न विचारत असताना हा भिकारी वैतागलेला असतो की असं झालंच कसं, राजाने मला भिक्षा द्यायची सोडून मला राजाने भिक्षा कशी काय मागितली आणि मी त्याला एक दाणा दिला.
खरं सांगायचं झालं तर मी मुठभर धान्यही देऊ शकलो असतो, पण दिलेलं नाहीये. मग तो या विचारातच स्वतःच्या झोळीमध्ये जे काही धान्य जमा झालेलं होतं, भिक्षा जमा झालेली होती, ती एका मोठ्या ताटामध्ये ओततो. आणि ती ओतल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्या सगळ्या धान्याच्या कणामध्ये एक धान्याचा दाना हा चमकत असतो. तो त्याला उचलून बघतो तर तो दाना सोन्याचा असतो. त्याच्या लक्षात येतं की राजा आपल्याकडे आलेला होता, त्यावेळेस राजाला आपण एकच धान्याचा दाना दिला आणि आपल्या भिक्षेमध्ये एकच दाना सोन्याचा झालेला आहे. आणि तो बायकोला म्हणतो, अगं मी किती कर्मदरिद्री, चक्क राजाने माझ्याकडे भिक्षा मागितली, राजा भरपूर काही द्यायला आलेला होता, मात्र माझं कर्म फुटलेलं होतं, मी मात्र घेऊ शकलो नाही. मित्रांनो, ज्ञानाच्या बाबतीत असंच असतं. आपण आपला अभ्यास इतरांशी ज्यावेळेस शेअर करतो त्यावेळेस त्यातली प्रमेय असतील, सूत्र असतील, नियम असतील, आणखी काही महत्वाचा लक्षात ठेवायचा भाग असेल, तो आपल्या मनामध्ये इतरांना सांगितल्यामुळं अधिक भक्कम होतो, तो अधिक घट्ट बसतो, तो आपल्याला परीक्षेच्या वेळेस नेमका आठवत असतो. ज्ञान दिल्यानं असं एक सुभाषित देखील आहे आणि त्याचं पालन विद्यार्थी दशेपासून जर आपण करायला सुरुवात केली तर आपला अभ्यास हा अधिक पक्व होण्यास आणि अधिक चांगल्या पद्धतीनं तो आपल्या मेंदूमध्ये, स्मृतीमध्ये राहण्यास उपयुक्त ठरत असतं. विद्यार्थी दशेमध्ये अनेक विद्यार्थी आत्ता तर नोट्स काढण्याची पद्धत जवळपास लुप्त झालेली आहे. मात्र ज्या वेळेस 30-35 वर्षापूर्वीचा काळ होता, झेरॉक्स करण्यासाठी विद्यार्थ्यांच्याकडे पुरेसे पैसे नसायचे, त्यावेळेस काही विद्यार्थी पुस्तकातून स्वतःच्या नोट्स काढायचे. या नोट्स इतरांना देत असताना अनेक जणांचा त्याच्यावरती आक्षेप असायचा, तू एवढ्या कष्टानं काढलेल्या नोट्स आहेत आणि तू त्या मित्रांना का देतोस. मात्र नोट्स काढत असताना माणसाचं 3 वेळा वाचण्या इतका अभ्यास झालेला असतो. तो ते वाचत असतो, समजून घेत असतो आणि नंतर हाताने लिहित असतो. हे जे संपूर्ण प्रक्रिया आहे नोट्स काढण्याची, ही 3 वेळा वाचनाच्या बरोबर आहे. मात्र आजकाल झेरॉक्स हे स्वस्त झाल्यामुळं, सहज त्या काढता येत असल्यामुळं, त्यांच्या दुकानांची गर्दी झालेली असल्यामुळं अशा नोट्स काढण्याकडे लोकांचा कल राहिलेला नाही. मात्र पुस्तकातून स्वतःच्या नोट्स काढणं, त्या नोट्स इतरांनी मागितल्या तर त्यांच्याशी शेअर करणं, त्यातल्या विविध मुद्द्यांच्या वरती इतरांच्या बरोबर चर्चा करणं, हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण असं शेअरिंग जितकं करू, आपण एकमेकांना जितकी मदत करू, तितकी ती आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वाची ठरत असते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपण किती करतो हा अभ्यास इतरांना कळूच नये याच्यासाठी प्रयत्न करणं हे अत्यंत गैर आहे. तसं कळालं म्हणून काही फरक पडत नसतो. तो ज्या पद्धतीनं आपला प्रतिस्पर्धी दुसऱ्याला मानायचं कारण नाही, कारण आपणच आपला प्रतिस्पर्धी बनायचं असतं. आपण जे आजपर्यंत कमावलेलं आहे त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा आपल्याला कमवायचा आहे, त्याच्यापेक्षा पुढच्या टप्प्यावर आपल्याला जायचंय, ही भावना आपल्या मनात असणं महत्वाचं असतं. मागच्या वर्षी आपल्याला 70% मार्क पडलेले असतील तर यावर्षी 75 किंवा 80% मार्क कसे पडतील यासाठी आपण अभ्यास करायचा असतो. शेजारच्या मित्राला किंवा आपल्या बरोबरीनं आपल्या वर्गात असणाऱ्या मुलांना किती मार्क पडतायत याची तुलना जर आपण करायला लागलो तर त्या विचारामध्ये, त्या तुलनेमध्ये आपला बहुमूल्य वेळ वाया जात असतो. म्हणून नेहमी स्वतःशी स्पर्धा असावी, स्वतः पुढे जायचा प्रयत्न करावा आणि आपल्या या प्रयत्नामध्ये विद्यार्थी दशेमध्ये जितक्या मित्रांना, जितक्या सहकाऱ्यांना सामावून घेता येईल त्यांना सामावून घेऊन हे जर आपण प्रयत्न करायला लागलो तर आपल्या बरोबर थोडीशी मदत त्याला होऊ शकते. मात्र त्याच्यामध्ये आपला थोडा नव्हे तर मोठा फायदा होत असतो. थोडी मदत आपण जर करायला गेलो तर आपल्याला मोठी मदत मिळत असते. एक धान्याचा दाना दिल्यानंतर त्या धान्याच्या दाण्याचं मोल ते किती असणार, मात्र त्याच्या तुलनेमध्ये जो त्याला रिटर्न गिफ्टच्या रूपामध्ये मिळालेला सोन्याचा दाना आहे त्याचं मूल्य किती असणार, याचा आपण सदोदित विचार करायला पाहिजे. इतरांच्या बरोबर ग्रुपनं, गटाने अभ्यास करायला पाहिजे, गटचर्चा करायला पाहिजेत आणि यातून आपलं स्वतःचं हित सांभाळायला पाहिजे. धन्यवाद.